नमस्कार, मी अनन्या माने। ज्यावेळेस जुळे सोलापुरामध्ये कोणीतरी टेक एज्युकेशन बोलतो किंवा कुठला कोर्स लावायचा कॉम्प्युटरबद्दल, त्यावेळेस विद्या कॉम्प्युटर हे एकच नाव आहे की जे सगळ्यांच्या तोंडातून ऐकतं। मी पण हा क्लास लोकांच्या तोंडातून ऐकल्यामुळे जॉईन केला, पण जॉईन केल्यानंतर कळालं की नाही, हे तर खरंच खूप वेगळं होतं आणि सगळ्यांच्या तोंडात नाव का आहे हे पण कळालं। मी इथं सी प्रोग्रामिंगसाठी हा क्लास जॉईन केला होता। आदिती मॅमनी हा आमचा पूर्ण कोर्स घेतला। हा कोर्स घेतल्यानंतर मला कळालं की आदिती मॅमची लेगसी किती मोठी आहे। त्यांनी प्रत्येक एक गोष्ट मला खूप व्यवस्थित समजून सांगितली। प्रत्येक एक सिंटॅक्स तर सांगितलाच, पण त्याच्या मागच्या गोष्टी, डिबगिंग कशी काय होते आणि कॉम्प्युटरच्या मागं ते कसं रन होतं हे सगळ्याच गोष्टी सांगितल्या। त्यामुळे मला असं वाटलं की माझ्याकडे एक शिक्षकच नाही तर ऍक्च्युअली एक सेल्फ मेंटॉर आहे की जिने मला प्रत्येक एक गोष्ट समजून सांगते आणि मध्ये मध्ये त्या टेस्ट पण घ्यायच्या। त्याच्यामुळे मला असं वाटलं की माझ्या प्रत्येक एका अभ्यासाची कुठं ना कुठं मला जाणीव होतीये की कुठं मी अडले, कुठं मी थांबले। या सगळ्या गोष्टींसोबत विद्या कॉम्प्युटर्स मध्ये खूप सारे वर्कशॉप पण झाले आणि खूप सारे लेक्चर पण झाले। ते लेक्चर असे काही नॉर्मल लेक्चर नव्हते। ते लेक्चर सेल्फ इम्प्रुव्हमेंट बद्दल, सेल्फ ग्रोथ बद्दल, कुठलं करिअर चूज करावं या सगळ्या बाबतीत होतं। माझ्यासारख्या एका टीन मुलीला जी आता 11वीतून 12वीत जाते किंवा 12वीतून फर्स्ट इयर मध्ये, त्यावेळेस आम्ही कुठलं करिअर चूज करायला पाहिजे, काय गोष्टी बरोबर आहेत, आमच्या हॉबीज काय आहेत, या सगळ्या गोष्टी त्या मला कळाल्या। त्याच्यामुळं ते लेक्चर्स माझ्यासाठी खूप आणि खूप चांगले होते आणि खूप मार्गदर्शकही ठरले। त्यामुळे जो कोणी पण विद्या कॉम्प्युटरला जॉईन करणार असेल तर नक्कीच हा निर्णय घ्या आणि लवकरात लवकर घ्या। मला कामतकर सर आणि मॅडम या दोघांना पण खूप धन्यवाद द्यायचे आहेत, कारण त्यांनी माझं टेक एज्युकेशन हे खूप नवीन गोष्टीमध्ये चेंज करून टाकलं। थँक्यू सो मच।